नमस्कार मित्रांनो, मी अनोर मोहिते तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत। तर मित्रांनो, आजचे मुद्दे आहेत ते नीट समजून घ्या। ज्या पद्धतीने मोदी सरकारने महागाई वाढवून शेतकऱ्यांवर जो अन्याय केला आहे किंवा गरीब लोकांवरती जो अन्याय झाला आहे तो कशा पद्धतीने केला आहे हा आजच्या व्हिडिओमधून संपूर्णपणे आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अनोर मोहिते तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत। चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन जरूर दाबा। आपल्याला सर्वांना माहीतच आहे की सर्व देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, सुरू आहेत। काही ठिकाणी अर्धवट निवडणुका झालेल्या आहेत तर काही ठिकाणी अजून बाकी आहेत। निवडणुका 5 वर्षानंतर येतात लोकसभेच्या, त्या आपण एखादा सण म्हणून साजऱ्या करतो। पण या आत्ताच्या सध्या या वर्षीच्या निवडणुका आहेत, जे इलेक्शन आहे ते खरोखरच वेगळ्या पद्धतीचं आहे। तर वेगळ्या पद्धतीचं कसं आहे ते पुढे समजून सांगतो। तर सध्याची राजकीय परिस्थिती जर पाहिली किंवा जर सर्वसाधारणपणे आपण इतरत्र ठिकाणी पाहिलं तर वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, वाढते लोकशाहीला असणारा धोका, अशा अनेक प्रकारची मुद्दे या आजच्या व्हिडिओमधून आपण मांडणार आहोत। अशा प्रकारच्या मुद्द्यांविरुद्ध ही लढाई आहे, ही लोकसभेचे इलेक्शन आहे। कारण ज्या पद्धतीने आपण मोदींना 10 वर्ष कार्यकाळ दिला होता, त्या कार्यकाळात त्यांनी जेवढी महागाई वाढवली ती खरोखरच गरिबाला त्या महागाईतून खरोखरच काही भेटत नाही आणि महागाई एवढी झाली आहे की गरीब किंवा सर्वसामान्य व्यक्तीचं जीवन हे मुश्किल होऊन बसलं आहे। तर यामधील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी असो किंवा सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा कोणताही व्यक्ती असू दे, एखादी वस्तू जर खरेदी करत असेल, त्या खरेदी केलेल्या वस्तूवरती किंवा एखादी वस्तू विकत द्यायची असेल ते सुद्धा, तर ते विकत घेणाऱ्या व्यक्तीला ती वस्तू त्या वस्तूवरती 18% GST लावावा लागतो। आणि जो 18% GST असतो ते म्हणजे 1 लाखाची जर वस्तू खरेदी केली तर त्यावरती 18% आपल्याला GST द्यावी लागते, म्हणजेच 18,000 रुपये आपल्याला GST द्यावी लागते। तर हा विनाकारण असलेला भुर्दंड प्रत्येक व्यक्तीला भरावा लागतो। मग प्रत्येक व्यक्तीने अशा पद्धतीने जर भुर्दंड भरायचा असेल तर सरकारच्या तिजोरीत 18,000 रुपये जातात। तर किसान जो विमा योजना आहे, ते किसानची जे शेती असते, त्या फळबागा असतात किंवा जे धान्य असतात, ज्या धान्यावरती त्यांचा विमा उतरवला जातो त्या विम्यावरती सरकार त्यांना 6,000 रुपये देतं। म्हणजे आपण GST तोच जर माल त्या शेतकऱ्यांनी विकला तर त्यांना 18% GST म्हणजे 18,000 रुपये भरावे लागतात GSTसाठी। आणि जर त्यासाठी जर ते पीक जर खराब झालं किंवा खराब होऊ नये यासाठी जे शेतकरी त्याचं नुकसान झाल्यानंतर भरपाई मिळावी यासाठी ते 6,000 रुपये सरकार त्यांना विम्याच्या माध्यमातून देतं आणि ते उरतात ते 12,000 रुपये। त्याचं सरकार काय करतं याचा हिशोब दिला जात नाही। मग नक्की या शेतकऱ्यांची फसवणूकच आहे एक प्रकारची। आणि जर या GSTवरती आपल्याला जर संघर्ष करायचा असेल, GST जर कमी करायची असेल तर आपल्या सर्व लोकांना एकत्र येणं गरजेचं आहे, तरच आपल्याला यातून मुक्तता मिळू शकते। कारण एक व्यक्ती 2 व्यक्ती मिळून काही करू शकत नाही। त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं, प्रत्येक गरिबानं, प्रत्येक बेरोजगारानं, प्रत्येक डिझेल पेट्रोल गाडी वापरणाऱ्या व्यक्तीनं, सर्वसामान्य व्यक्तीनं, महिला असू दे, प्रत्येक व्यक्तीने एकत्र येऊन याविरुद्ध आवाज उठवणं म्हणजेच इलेक्शनमध्ये मतदान करून या महागाई विरुद्ध मतदान देणं गरजेचं आहे। आणि शेतकऱ्यांवर ज्या पद्धतीने हा GST लावून 6,000 रुपये विमा देऊन जे त्यांची फसवणूक केली त्याविरुद्ध आवाज उठवून प्रत्येकानं मोदी सरकारविरुद्ध मतदान करणं गरजेचं आहे। कारण एखाद्या सरकारला जोपर्यंत आपण हटवत नाही तोपर्यंत अशा प्रकारची महागाई कधी कमी होऊ शकत नाही। कारण ज्या पद्धतीनं 10 वर्षात जी महागाई वाढली ती खरोखरच गगनाला भिडलेली आहे। जर भाजपचा विचार केला तर नरेंद्र मोदीपासून, अमित शहापासून तर देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत प्रत्येकानं 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा झाला किंवा आदर्श घोटाळा झाला अशा प्रकारचे आरोप केले होते। पण ज्या व्यक्तींवरती आरोप केले तर याच व्यक्तींनी त्यांच्यावरती आरोप केले, पुन्हा ते भाजपमध्ये सुद्धा घेणारे हेच व्यक्ती होते आणि पुन्हा भाजपमध्ये घेतल्यानंतर पुन्हा त्यांना युतीचं सरकार बनवून, महायुतीचं सरकार बनवून त्यांना उपमुख्यमंत्री पदसुद्धा यांनीच दिलं। मग आरोप करणारे पण हेच, आपल्या पक्षात सामील करून घेणारे पण हेच आणि यांना क्लीन चिट देणारे पण हेच। तर याविरुद्ध आपण आवाज उठवून मतदानातून आपलं मत योग्य व्यक्तीला द्या आणि अशा इकडून तिकडून उड्या मारतात अशा व्यक्तींना देऊ नका किंवा जो आरोप करतात नंतर आपल्या पक्षात आल्यानंतर त्यांचे गुणगान गातात अशा व्यक्तींना निवडून देऊ नका। आणि नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळी निवडणूक लढवल्या होत्या तेव्हा सांगितलं होतं प्रत्येक व्यक्तीला अकाउंटमध्ये 15-15 लाख रुपये येतील। जो ब्लॅक मनी आहे, काळा पैसा आहे, जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांची चौकशी होऊन त्यांच्यातून जो पैसा येईल तो पैसा प्रत्येक गरीब व्यक्तीच्या अकाउंटमध्ये 15 लाख रुपये येतील। 2 करोड रोजगार देणार होते, ते रोजगारसुद्धा नाही। तर रोजगार जर सोडाच तर त्यांनी सर्व संस्थाच विकल्या, रेल्वेपासून, विम्यापासून तर प्रत्येक प्रकारच्या ज्या संस्था गव्हर्नमेंटमध्ये होत्या त्यासुद्धा यांनी विकण्याचं काम केलं आहे। एवढं मोठं पाप करून
तरुणांना बेरोजगार करण्याचं काम केलं आहे, कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये काम करावं लागतं असं यांचं हे धोरण आणलं आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजे चहा विकणारे व्यक्ती प्रथम पंतप्रधान होण्याच्या आधी चहा विकत होते, ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकत होते त्यांनीच पंतप्रधान झाल्यानंतर रेल्वेच विकली। तर मित्रांनो, यातून सांगायचं तात्पर्य एवढं, ज्या पद्धतीने यांनी या गरिबांवर, प्रत्येक व्यक्तींवरती आणि ज्या पद्धतीने यांनी शासकीय कंपन्या किंवा शासनामध्ये असणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्या विकण्याचं काम केलं आहे, तर यांना हीच वेळ आहे यांना धडा शिकवण्याची मतदान करून। आणि जेव्हा तुम्ही या महागाई विरुद्ध मतदान कराल तेव्हा त्यांना यांची जागा दाखवून द्यावी लागेल, तरच त्यांना कळेल आणि सरकार बदलण्याची गरज आहे, लोकशाहीसुद्धा वाचवण्याची गरज आहे। म्हणूनच यांना सत्तेतून बाहेर घालवण्यासाठी तुम्ही योग्य पद्धतीने मतदान कराल। महागाई विरुद्ध, गॅस सिलेंडरच्या भावाविरुद्ध, बेरोजगारीविरुद्ध, सोन्याचे भाव वाढले त्याच्या विरुद्ध प्रत्येकाने मतदान कराल हीच अपेक्षा आहे। तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच, काही 500-600 रुपयाच्या किमतीमध्ये आपलं मत विकू नका। आपला देशाचा विकास, आपल्या मुलाबाळांचा जर विकास, आपल्या भविष्यातील पिढीचा जर विकास पाहिजे असेल तर सत्तेत बदल होणं गरजेचं आहे। आपलं एक मत जर विकलं तर येणाऱ्या 5 वर्षात, पुढील 5 वर्षा काळामध्ये आपल्याला गुलाम म्हणून बनून राहावं लागेल। ज्या पद्धतीने आता महागाईला आपल्याला सामोरे जावं लागतंय, ज्या पद्धतीनं गॅसच्या किमती वाढल्या, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या, त्या सर्वांना, महागाईला, सर्व गोष्टींना आपल्याला सामोरं जावेल। तरुण आहेत, त्या तरुणांना आता कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये काम करत आहे, यांचीच योजना होती। आता जी आर्मीमध्ये जी भरती होती, इंडियन आर्मी, नेव्हीमध्ये ज्या पद्धतीने होणार होती भरती, ज्या लोकांनी, ज्या तरुणांनी ज्या पद्धतीनं आपली भरती करण्यासाठी आपले प्रशिक्षण घेऊन ज्या पद्धतीनं सराव करत होते, त्यांना आता अग्निवीर योजनेमध्ये 3 ते 5 वर्ष त्यांना घेणार। आणि त्या योजनेत घेतल्यानंतर जोपर्यंत 19 वर्षामध्ये घेतलं तर 23 वर्षामध्ये त्यांना पुन्हा 3 वर्षानंतर पुन्हा बेरोजगार केलं जाणार। म्हणजे ज्या पद्धतीनं ही तरुणांची फसवणूक केली जाते, ज्या आर्मीमध्ये नोकरी दिली होती त्यांना रिटायर झाल्यानंतर किंवा त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना पेन्शन भेटत होती, परंतु या अग्निवीर योजनेमध्ये कोणत्याही प्रकारची पेन्शन वगैरे भेटणार नाही। उलट ते 3 वर्षानंतर बेरोजगार होणार आहेत। म्हणूनच या सर्व गोष्टींचा विचार करून, लक्षात ठेवून तुम्ही मतदान कराल हीच अपेक्षा करतो। इथेच थांबतो। जय महाराष्ट्र। मतदान करा आणि लोकशाही वाचवा।